माझे नाव प्रांजल दिनेश कचवे. मी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यातील राहणारी व माझे गाव हे दहिदी. माझ्या वडिलांचे नाव दिनेश साहेबराव कचवे तर आईचे नाव ज्योती दिनेश कचवे. मी श्रीमती ए.बी. जाजू इंग्लिश मीडियम स्कूलमधील 7वीत शिकणारी विद्यार्थिनी. आजच्या या महान दिनानिमित्त मी शिवरायांच्या चरित्राविषयी बोलू इच्छिते. प्रतिपश चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळवर शौर्य गाजवला असे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरी किल्ल्यावर झाला. जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्याभल्यांची मती. जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्याभल्यांची मती. अरे म्हणायची कोणाला भीती आदर्श ज्यांचे शिवछत्रपती आदर्श ज्यांचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ छत्तीस सत्तींचे बळ असणारे, त्रस्तंभुलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राचे शान, हाण मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा तोच माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा. अशा रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा. स्वतःच्या मनगटात विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे सामर्थ्य ही नियती सुद्धा करत नाही. महाराष्ट्राचे आदिदैवत श्रीपती भूपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमानी विज्ञाननिष्ठ जनविख्यात विश्ववंदनीय महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्याच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडते. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटा येतो. अशा महामानवाचे चरित्र अविस्मरणीय आहे. आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरागैराने नव्हे तर हिरव्या पिवळ्या शालेनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिरांच्या डफानं आणि हा संपूर्ण इतिहास घडविला तो माझा छत्रपती शिवाजी महाराजानं. मुद्रा ते छत्रपती शिवरायाला रयतेच्या राजाला. ज्याच्या भक्तीला जोड नाही शक्तीला तोड नाही, जो अथांग आहे सागर समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, जो तर सूर्याची शान, मराठी मनाचा दगदगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री जिला शंभूंचा अभिमान, मराठ्यांच्या देवाऱ्याचे पहिलं स्थान. असे माझे राजे, असं त्यांचे चरित्र महान. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसांसारखं जगायला शिकवणारी माणसे पाहिली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय हंटरच्या धाकाशिवाय त्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ पाहिला. तो म्हणजे आपला राजा, जनतेचा राजा, शिवछत्रपती शिवाजी राजा. आपण आजच्या महाराष्ट्रात राहतो. तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या प्रतापाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 बलिदानांचा आणि दिल्लीच्या तख्त्याला घाम फुटवणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा. छत्रपतींचे वर्णन करण्यास गेलो तर अख्खे जीवन संपणार, किंतु या हृदयातून येणारे हे शब्द नाही थांबणार. असे आहे माझे राजे शिवछत्रपती. देवाकडे फूल मागितले तर देवाने अख्खा बागच दिला. देवाकडे राहण्यासाठी घर मागितले तर देवाने संपूर्ण राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाने अख्खा समुद्रच दिला. आणि जेव्हा मी देवाकडे देव मागितला तेव्हा देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. महाराजांचे प्रताप, शौर्य, प्रेम आणि व्यक्तित्वाचे वर्णन करून मी धन्य झाले. जय